आठवड्यामध्ये असते पौर्णिमेपर्यंत. फ्रेंड्स, हे जागृत देवस्थान आहे. तिथे गेल्यानंतर मी तुम्हाला मंदिर आणि तिथली पूर्ण यात्रा त्याचा व्हिडिओ तुम्हाला दाखवणार आहे. खूप मजा येणार आहे फ्रेंड्स, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर आता आपण अठरावल या ठिकाणी पोहोचलो आहे आणि आता आपण जात आहोत मंदिराच्या रस्त्याने दर्शनासाठी. आणि हा आहे मंदिराकडे जाण्याचा रस्ता. आणि रस्त्यातच आम्हाला वृषाली, ज्योती मावशी, मनी मावशी, आशुताई हे सर्व भेटले आहे. आणि हे सर्व पण इथे दर्शनासाठीच आलेले होते आणि त्यामुळे आमची भेट झाली. सगळ्यांनी एकदा हाय करा बरं. आणि आता आम्ही सोबतच जाऊया मंदिराकडे. आणि आता पिऊ पण हाय करते. चला तर मग आपण सगळे निघूया मंदिराकडे. मंदिराकडे जातानाच इथे तुम्हाला पूजेचे साहित्यसुद्धा दिसेल. इथून तुम्ही पूजेचे साहित्यसुद्धा घेऊ शकतात. मंदिराकडे जाताना तुम्हाला असेच काही दुकानं दिसतील जिथे कॅप्स वगैरे किंवा पर्स, मिरर्स अशा काही गोष्टी लोकांनी विकायला आणलेल्या आहेत. इथे तुम्ही काही गोष्टी अशा घेऊ शकतात ज्या तुम्हाला आवडतील. ही आहे अठरावलची यात्रा. पहिला वार असल्यामुळे ही गर्दी कमी आहे, पण याच्यापेक्षाही जास्त गर्दी असते. आणि आम्ही इथे मंदिराजवळ पोहोचलो आहे आणि तुम्ही पाहू शकता की किती गर्दी असते ह्या मंदिरामध्ये. मनी मावशी आणि पप्पा अजून लाईन मध्येच उभे आहेत. तर ज्यांना ह्या मंदिरामध्ये येणं शक्य होत नाही ते लोक हे व्हिडिओ बघूनच या देवाचे दर्शन घेऊ शकतात. आणि आता आमचं मुंजोबाचं दर्शन झालेलं आहे आणि आता प्रसाद वाटप चालू आहे आणि आम्ही प्रसाद घेतलेला आहे. आणि आम्ही आता निघालो आहे मंदिराच्या बाहेर. आता आम्ही थोडंसं यात्रेमध्ये फिरू, काहीतरी खाऊ आणि पाळण्यांमध्ये बसू. ते सुद्धा आम्ही तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. तर फ्रेंड्स, तुम्ही पाहू शकता ह्या मंदिरावर अशा प्रकारे मान दिले जातात आणि त्यांच्याकडून ते जेवणाचे सुद्धा ठेवतात प्रसाद म्हणून. आणि ते कशा प्रकारचं असतं ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये पुढे नक्की बघायला मिळेल. तर मावशी तुम्हाला ह्या नवसाच्या मानाबद्दल काहीतरी सांगणार आहे. इथे ह्या मुंजोबाचे काही नवसाचे मान पण फेडले जातात. तर ते मान फेडण्यासाठी इथे पण आज अठरावलच्या मुंजोबाचा पहिला वार आहे. या वारामध्ये आज मित्रमंडळींसाठी जेवणाचं ठेवलेलं होतं. माझा ॲक्सिडेंट झाल्यामुळे मिसेसने सांगितलं होतं की बा अठरावलच्या मुंजेवर सगळ्या मित्रमंडळींना आपण जेवण द्यायचं. त्याच्यासाठी सगळी मित्रमंडळी आणि परिवारातले लोक बोलवलेले आहेत. त्यासाठी अठरावलच्या मुंजेचं दर्शनही झालं आणि सगळ्यांना जेवणाचा भोग दिला. आनंद व्यक्त करताय पूर्ण याचा जत्रेचा. ठीक आहे. हे आमची स्वयंपाकी पूर्ण कार्यक्रमाचं त्यांनी सांगितलं. तर हे आहे तिथले स्वयंपाकी आणि यांनी स्वयंपाक छान प्रकारे बनवला आहे. मस्त आमसूलची कढी, वरणबट्टी आणि वांग्याची भाजी हा इथला नवसाचा प्रसाद आहे. तर अशा प्रकारे इथे नवस फेडले जातात. तुम्हाला जर रेवडी खूप आवडत असेल आणि तिची प्रक्रिया तुम्ही जर बघितली नसेल की रेवडी कशा प्रकारे बनवली जाते, तर तुम्ही ह्या व्हिडिओमध्ये ती बघू शकता की रेवडी बनवण्यासाठी किती मेहनत लागते आणि ती कशा प्रकारे बनते. तर फ्रेंड्स, मला कमेंटमध्ये नक्की सांगा की रेवडी खायला कोणाकोणाला आवडते. आम्ही आता मस्त बर्फाचा गोळा खायला आलो आहे. इथे चॉकलेट फ्लेवरचा गोळा मिळतो इथे, म्हणून आम्ही इथे आलो आहे चॉकलेट फ्लेवरचा गोळा खायला. जर तुम्हालाही गोळा खायला आवडत असेल तर मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा की तुम्हाला कोणत्या फ्लेवरचा गोळा खायला आवडतो. इथे छान छान शोपीस मिळतील. खूप छान छान शोपीस आहेत इथे. पप्पा रेट विचारतील आता. 200 रुपये बोल रहे भैया. कम ज़्यादा नहीं है क्या? इसमें कम करो, तुम पूरा हाथ पूरा. अच्छा, ये जोड़ेगा नहीं. ये तो वायर ही है ना. फ्लोवर वाला फ्लावर कौन से फ्लावर प्लॉट. आता आम्ही पाळण्याकडे जात आहोत. तुम्हाला पूर्ण आम्ही पाळणे वगैरे कोणते कोणते ते दाखवू. खूप ऊन असतं त्याच्यामुळे मी हा स्टॉल वगैरे घेतला होता. खूप ऊन आहे इकडे. आम्ही पाळण्याकडे आलो आहोत. मस्त आकाश पाळणा वगैरे खूप मजा येते याच्यामध्ये बसायला. आम्ही पण बसूया. मला खूप भीती वाटते पण तरी मी ट्राय करेल. इतक्या लांबपर्यंत इथे लाईन आहेत. तर फ्रेंड्स, सगळ्यात पहिले आम्ही बसणार आहोत या दोरीच्या झोक्यांमध्ये. ह्या झोक्यांमध्ये बसायला खूप मजा येते. तिथे जाण्यासाठी आपल्याला आधी तिकीट काढावं लागेल आणि हे तिकीट काउंटर आहे. आता आम्ही तिकीट काढलेलं आहे आणि आम्ही आता जातोय झोक्यामध्ये बसायला.
आम्ही झोक्यामधून उतरलेलो आहे आणि खूप खूप जास्त एन्जॉय केला. आता आम्ही सगळे ब्रेक डान्समध्ये बसणार आहोत. आता आम्ही ब्रेक डान्समध्ये बसलोय. साठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी. आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. तर चला फ्रेंड्स, पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.